एवढे फुलं कशासाठी? देवासाठी गजरा करायला. लय फुलं एकच झाड आहे पण लय इतके गजरे होते याचे. देवाला पण भरपूर आहे बा. अरे माऊली काय छान दिसतोय तू. आज काय रिझल्ट रिझल्ट तुझा कधी? आज. अरे पण म्हणजे शाळेत किती वाजता जायचं मग? आता जायचंय. वा वा वा, मग पास होशील की नाही? मला काय माहिती आता. काहीच माहित नाही. पास होईल का ग हा? मग खबर नाही आणत. बर चल आता हे फुलं देवाला वाय दादा. पटकन देवाच्या पाया पड. साईबाबाच्या मम्मीच्या पाया पड. मम्मी थांब इकडे येऊ दे. इकडे येऊ दे. देवाच्या पाया पहिले देवाला फुलं व्हायला लागल. थांब ना. बाळ कसं झोपलंय ना. हे बघ किती पॅक होऊन झोपलंय बाला. काय काय करतो तू? लहानपणी असंच होता बर का. एवढा छोटा होता तू. चला तू स्टूल कुठे आहे? स्टूल घे. किती वाजता बोलवेले शाळेत? रिझल्ट ना 8 ते 10 चा टाइम आहे. 8 ते 10. तू असं सारखा गेम खेळत होता. तू पास होईल म्हणून मला तर काही वाटत नाही भाऊ. काय पास होशील म्हणून मला नाही वाटत. काय 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 नाही. कुठे चाललाय तू? लोकेशन. कोणत्या लोकेशनला? आता आपण इकडे पूल जवळ आहे बर का. साईन साईची मम्मी दोघे बालाला भेटायला आले. बाल तर पूर्ण झोपलंय बघा. कसं झोपलंय ना. पप्पा तनुचा रिझल्ट पाहिजे जाऊ चला. तनु आली का घरी? आली का? तनु पास झाली की नापास झाली आपण बघू. ती पासच झाली असेल मला माहिती. तुला काय वाटतं? पास होईल ना ती. ती कितवीला जाईल आता? तनु कितवीला जाईल आता? आणि तू? दुसरीला. पास झाले का? तनु कुठे कुठे? कपाटात घुसून बसली काय म्हणलं आता? मग पास झाली का नापास झाले तू? कुठे तुझा रिझल्ट दाखव माऊलीला. पप्पा आता काय माहिती पास होशील घाबरू नको. हा पिंक कलरचा हा रिझल्ट आहे. हा बघू. वाचनात प्रगती झाली. बेरीज वजा बाकी अचूक करते. श्रेणी अ मिळाली बघा. माऊलीचा रिझल्ट आणायला यायचंय तर शाळेत यायचं का तुला? हा कपडे चेंज कर. मुन्नी काय करते बाई तू? फोन पाहायचा? डोळे दुखतील ना बाई. डोळे दुखतील ना फोन पाहून. सारखी फोन पाहते. चलो चलो माऊली इकडे इकडे इकडे. हा तू रिझल्ट घ्यायला किती वाजता शाळेत गेली होती? 8 वाजता. आता इकडे 9 वाजून गेले आपण चलू. मम्मीच्या पाया पडला नाही तू अजून? पडलो. कधी? मामा मी सगळ्यांच्या पाया पडून घेतले होते. ती हसली होती आता. पप्पा थार घ्या ना. घे चावी. थार मध्ये जायचं. थार मध्येच जायचं. पप्पा पटकन चला लगेच उठून आलो दुसरे कपडे बदली तर मग. हा चला 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 बाबा गरम खूप झालंय. ऊनच बाहेर आहे. ड्रेस मध्ये खूप गरम झालं. बसले का? पप्पा दिवस घे टाकू. टाक. मित्रांनो आम्ही तिघे चाललोय आज माऊलीच्या शाळेत. तनू सकाळी सकाळी तिच्या शाळेत गेली होती. तिचा रिझल्ट घेऊन आली. अ श्रेणी भेटली तनूला. सगळ्या विषयामध्ये अ श्रेणी. आता माऊलीचं काय होतं माहित नाही. माऊली तर काही विशेष अभ्यास करत नाही आहे की नाही? करतो का?
करतो फक्त वाचन करतो. वाचन करतो, लिखाण करत नाही ना. करीतो. तर चला मित्रांनो, आपण आज थार घेऊन निघालोय शाळेमध्ये. अगदी 2 मिनिटात पोहोचणार आहे आपण माऊलीच्या शाळेत. माझी बेस्ट फ्रेंड आहे ना आरू, तिला जोरात चक्कर येऊन पडली शाळेत. कस काय? तिला त्रास आहे उन्हाचा, ती उन्हात थांबतच नाही. मग घरी कोण नेलं तिला? घरी नाही, शाळेत वर्गातच बसवायचं ते टाकून. सध्या उन्हात फिरायचं नाही कुठं, किती खतरनाक ऊन आहे बाहेर, पाहिलं ना. आपण एक काम करू, आपण थोडं टेम्परेचर वाढवू उन्हाचं आणि ना इथं टिपरीवर जाऊ आणि अंड फोडू. काय फोडायचं? अंड तिथं पकड पाहू किती टेम्परेचर. हा, अच्छा अच्छा. खूप कडक ऊन झालं का त्याच्यात अंड रस्त्यावर फोडायचं आणि त्याचं आमलेट तयार करायचं रस्त्यावर ना. बनून जायला खतर ऊन आहे. खंडराव महाराज की हळूच लॉक करून घेतो. चला. काय रे? काय दूध टाकायला? गाईचं का म्हशीचं? गाईचं. बर बर. तुमचा रिझल्ट आहे का आज? हा, हे दाखव कोणाचा. अर्पिताचा. हा, कितीला गेली? 10वीला. तू? 10वीलाच गेली. तिघी पण का? अरे वा. तर ही अर्पिता आणि हा आरव, माऊलीचा भाऊ आणि माऊलीची बहीण आहे बरं का. बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. माऊलीचा भाऊ या आरव आणि ही माऊलीची बहीण अर्पिता. हळूहळू गाड्या बघा इकडे तिकडे. तनू बऱ्याच वर्षानंतर या शाळेमध्ये आली बरं का. तनू तुझा पहिला वर्ग कोणता होता इथं? कितीला होती त्यावेळेस तू? पहिलीला होती का? पहिलीला आणि दुसरीला तिकडे झेडपीत होती तू. कुठे आहे माऊली तुझा वर्ग? कोणाचा रिझल्ट आहे? नाही, तुमच्याच बाकीचा रिझल्ट आहे ना? बाबा, आमचा काही नाही. चला बसा. पाच झाला. प्रथम सत्राच्या आहे या द्वितीय सत्राच्या. या वर्गात जायचं कशाला? अच्छा. तनूला तिच्या वर्गात जायचंय, म्हणजे जुना वर्ग बरं का. 2-3 वर्षापूर्वीचा हा जुना वर्ग आहे तनूचा. तो वर्ग बघायचा होता म्हणून इथं आलोय. बघा ना किती सुंदर बेंच आहे या. तू कुठं बसायची तनू त्यावेळेस? इथे. आणि माऊली? अच्छा, दोघी इथं बसायचं. माऊली तिकडे बसत होत, तिकडे. काय ग बाई, नाव काय? सई सांग ना. सई नाव आहे म्हणून माझं. अय सई, भरपूर बघते व्हिडिओ पाहते बघते. का? हो, बघते ना. त्यामुळे तुला म्हटलं बघ, माऊली आला आता. काय ग बाई, बघते ना. माऊली ना? लाजली. आता मी ज्या टीचर आहे सांगतो काय? की नुसती मोबाईल पाहते. माऊली टीचरला सांगितल्याने काय झालं? मग खास टीव्ही गेम लावून बसतो ना. मग सारखा मोबाईलवर गेम खेळत बसतो. मग तू टीव्ही नाही पाहत का? चांगला सण आहे का 1 or 2? बाय. हा, कोल्ड ड्रिंक आणि चपाती. कोल्ड ड्रिंक्स आणि चुपा चुप्स दे भाऊ. मला ये बरं का, मला ये. 2 बस झाले दोघांना, एका एक. मग ते लागत आहे नाही लागत आहे. बरं ये. हा, आता घेत नाही ना. बरं हे 2 चुपा चुप्स मला. मग मला वे मला फ्रूट आहे. बरं आता पटकन खाऊन घ्या, गाडीत बसा. मम्मीचा फोन आलाय. मामा मध्ये लॉक करून घेतला, उघडीत नाहीये. माऊली उघड ना दरवाजा. उघड ना. उघड ना. आता बाय बाय जायला लागल.
अरे उघड ना. उघडला उघडला. काय म्हणतो? तो काडकी द्यायला तिला मग. काडकी दे ना त्याला. ही माझी काकी त्यांनी फेकून दिली. बरं घेऊ चाल. उघड 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 ना. घरी जायचं आपल्याला. काय झालं माऊली इकडे दरवाजा उघडत नाही, आम्ही इकडे पाठी मागून खोललोय. बस पटकन जाय, पटकन दरवाजा उघड. उघड पटकन. उघड उघड ना. थांब मी इकडून उघडतो. थांब. खोल खोल ना खोल ना खोल ना. हा थांब. हात चमटेल बरं का. तुझ्या जागेवर बसतो आता. नाही, तिला द्यायला हवं मग. हा तिला द्यायला हवं. तुला काय पाहिजे? ते काढकी. ए बाई दे ना, तू काडकी दे ना त्याला. मला आईस्क्रीम बनवायला. आणि तुझी काडकी कुठे गेली? फेकली त्यांनी. तिनेच फेकायला लावली मला. फेकली. कोणी फेकली? त्यांनीच फेकली. त्यांनी खाली फेकून दिली. अखेर दोघांना बसवलं बरं का. दोघांचं भांडण झालं होतं.